सगळ्यात आधी तर या जेवढे कॉमेंट्स आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत या सगळ्या कॉमेंटसाठी तुम्हा सगळ्यांची मी खूप खूप आभारी आहे. कारण का जो आजचा आपला मुद्दा आहे व्हिडिओचा तो आहे मराठी सिनेमासृष्टीची अशी अवस्था का. आता भाग 2 यासाठी लिहिले कारण याच्या आधीचा जो भाग 1 होता त्याचवरती तुम्ही सगळ्यांनी अतिशय उदंड असा प्रतिसाद दिला. अगदी परखडपणे तुम्ही तुमची मतं मांडलीत. अर्थात काही मतं माझ्या विरोधात सुद्धा होती. पण मंडळी खरं सांगू मला त्याने फरक नाही पडत. मला असं नको आहे की सगळीच मतं माझ्या बाजूने असायला पाहिजे. आय थिंक डिस्कशन नेहमी व्हायला पाहिजे. ते पॉझिटिव्ह असो नेगेटिव्ह असो पण डिस्कशन्स व्हायला पाहिजे. डिस्कशन्स आर ऑलवेज हेल्दी. त्यातनं काही ना काहीतरी सोल्युशन्स नेहमी निघत असतात. या मताची मी आहे. ओके तर आता सगळ्यात आधी जुन्या व्हिडिओतले मी नक्की कोणकोणते फॅक्ट्स मांडले होते ते मी आजच्या या व्हिडिओमध्ये नाही घेणार आहे. त्यासाठी तुम्हाला माझा जुना व्हिडिओ पुन्हा एकदा बघावा लागेल. सो सॉरी फॉर दॅट. बट त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खालती टाकणार आहे. त्यामुळे बिंदास्तपणे तो व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा. आता सध्या या व्हिडिओकडे मी लगेचच वळते. तर मराठी सिनेमासृष्टीची आज अशी अवस्था का झाली आहे की मराठी प्रेक्षक सिनेमागृहात आपल्याला दिसतच नाहीत. या खरं तर हा प्रश्न जितका लांबलचक वाटतो तितकीच याचे सोल्युशन्स हे छोटी छोटी आहेत. कशी ती मी सांगते. आता सगळ्यात आधी आपण ज्या महाराष्ट्रात राहतोय ज्या मातीमध्ये राहतोय तर या महाराष्ट्राचे थोडेसे स्टॅटिस्टिक्स समजून घेऊया. सगळ्यात आधी तर संपूर्ण भारत देशात तुम्हाला माहिती आहे का की महाराष्ट्र हे जे राज्य आहे तर ह्या राज्याची लोकसंख्या 12.67 कोटी आहे. म्हणजे साधारण एक 13 कोटी आपण कन्सिडर करूया रफली. आणि मराठी भाषा बोलणारी किती मंडळी आहे तर ते आपण बघूया. साधारण 8.3 कोटी महाराष्ट्र आणि गोवा दोघांना मिळून जेवढी मंडळी राहते जी मराठी भाषा बोलते तेवढ्यांची ती संख्या आहे. आता जर का 8.3 कोटी माणसं मराठी बोलतात तर ही माणसं नक्की कुठे आहेत आणि हे प्रेक्षक सिनेमागृहात का जात नाही आहेत हा प्रश्न खऱ्या अर्थाने विचारला गेला पाहिजे आणि या प्रश्नाचं उत्तर शोधलं गेलं पाहिजे. आता सगळ्यात आधी आज मी काही वेगळे मुद्दे मांडणार आहे आणि मला खात्री की ते मुद्दे तुम्हाला पटतील आणि नाही जरी पटले तरी तुमची मतं मला कॉमेंट सेक्शनमध्ये पुन्हा एकदा सांगते मी मांडा. आणि जर काही फॅक्ट्स माझ्याकडनं चुकून राहिले असेल तर तेही तुमच्याकडनं मला ऐकायला नक्की आवडेल. कारण मंडळी मी सगळ्या कॉमेंट्स वाचत असते. अच्छा हो मी एकूण एक कॉमेंट वाचत असते. ठीक आहे. सो प्लीज 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 डोंट फॉरगेट टू पुट युअर ओपिनियन्स अँड एव्हरीथिंग. ठीक आहे समज गया. आता सगळ्यात आधी माझा पहिला मुद्दा असा आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये एवढे सगळे सिनेमे रिलीज होतात तर याच्या मागे जी महाराष्ट्राची सबसिडी आहे त्याबद्दल बोललं पाहिजे. म्हणजे काय मंडळी तर आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे तर शासनाकडनं मराठी सिनेमे बनवणाऱ्या निर्मात्यांना म्हणजे प्रोड्युसर्सना साधारण 40 लाखांपर्यंतची सबसिडी दिली जाते. आता 20 लाख 30 लाख आणि 40 लाख असे वेगवेगळे टप्पे त्याच्यामध्ये आहे. म्हणजे एकूण मूवीचा खर्च आणि 40 लाख या दोन्ही किमतींपैकी सगळ्यात कमी जी किंमत असेल ती त्यांना प्रदान केली जाते. आता ऑफकोर्स 40 लाखांच्या म्हणजे 1 कोटीमध्ये वगैरे तर सिनेमे हल्ली कोणी बनवत नाही. एक रफली ॲव्हरेज जर का आपलं मराठी सिनेमांचं बजेटबद्दल बोलायचं झालं तर ते 5 ते 6 कोटी असतं. आता 5 ते 6 कोटी सिनेमा बनवणाऱ्यापैकी फार कमी असे जण आहेत ज्यांचे सिनेमे हिट होतात गाजतात आणि चांगलं बॉक्स ऑफिसचं कलेक्शन करतात. पण जे सिनेमे आपटतात त्यांच्याबद्दल काय तर आज त्यांच्याबद्दल मी चर्चा करते आहे. सगळ्यात आधी क्वालिटी ओव्हर क्वांटिटी म्हणजे मी ह्या मताची आहे. पण मराठी सिनेमासृष्टीमध्ये नेमकं उलटं झालं आहे मंडळी. कारण का तुम्हाला माहिती आहे का गेल्या वर्षात म्हणजे 2023च्या वर्षामध्ये तब्बल 80 सिनेमे रिलीज झाले होते. होय 80 सिनेमे एका वर्षात रिलीज झाले होते. मला सांगा बरं त्यातले नक्की कोणकोणते सिनेमे तुमच्या लक्षात आहे. ओके आता तुम्ही जर का मला विचाराल कारण का माझं कामच हे आहे की मूवीजचं रिव्ह्यू देणं तर माझ्या लक्षात तर चांगल्या बऱ्यापैकी म्हणजे किमान असायलाच पाहिजे बरोबर. आता मी सांगते जसं की झिम्मा 2 बाई पण भारी देवा त्याच्यानंतर सुभेदार त्याच्यानंतर वाळवी त्याच्यानंतर रौंदळ त्याच्यानंतर रावरंभा हे सगळे सिनेमे माझ्या लक्षात आहे. आणि अजूनही बरेचसे असतील जे आत्ता लगेचच माझ्या लक्षात येणार नाही पण स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असणार आहे की बाई पण भारी देवाने 92 कोटीचा बिझनेस केला होता. त्याच्यानंतर वाळवीने साधारण 7.5 कोटींचा बिझनेस केला होता. म्हणजे अशा सगळ्या वेगवेगळ्या सिनेमांनी आपापल्या पद्धतीने छानपैकी नाव त्यांचं गाजवलं आहे. पण आता 80 सिनेमांपैकी फक्त 9 ते 10 सिनेमे आपल्या लक्षात राहतात. मग बाकीचे 70 सिनेमे आहे तरी कोणते आणि कुठे रिलीज होत आहेत कोणासाठी रिलीज होत आहेत आणि का रिलीज होत आहेत मुळात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ह्याच्या खोलात ज्यावेळेला मी गेले तेव्हा मला असं कळलं की जवळजवळ 70% माणसं फक्त सबसिडी मिळवण्याकरता सिनेमे बनवतात. बाकी त्यांचा काहीच हेतू नाही आहे. कारण का ज्या पद्धतीचे ते बाकीचे 70 सिनेमे असतात ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे ते कसे असतात. त्याच्यामध्ये ना पटकथा चांगली असते ना स्टोरी चांगली असते ना त्याच्यानंतर तुम्हाला म्युझिक काही छान असं ऐकायला मिळेल किंवा त्याच्यानंतर काही वेल नोन ॲक्टर्स नसतात. म्हणजे नवखे जरी चेहरे असले तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही कारण मंडळी सैराटसुद्धा गाजलाच ना.
एक सुद्धा माणूस त्यातला ओळखीचा नव्हता ॲक्टर, पण तरी सुद्धा तो गाजला, कारण कॉन्टेंट ही त्याची ताकद होती. वाळवीबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा का गाजला? ह्याच्यामध्ये ना लव्ह स्टोरी आहे, ना गाणी आहेत, ना रोमॅन्स आहे, ना काही आहे. ह्याच्यामध्ये सस्पेन्स आणि थ्रिल होता आणि कॉन्टेंट ह्याचा बाप होता, म्हणून हा सिनेमा गाजला. सो असे काही जे सिनेमे आहेत ना, यांचं काही असं पर्टिक्युलर रॉकेट सायन्स एक सोल्युशन नाही आहे की X=Y आणि हेच सोल्युशन मग बाकीच्या सगळ्या सिनेमांवर चालेल, असं नाही आहे. प्रत्येक सिनेमामध्ये काही ना काहीतरी एक पॉझिटिव्ह पॉईंट होता आणि त्याच्यामुळे तो सिनेमा गाजला. पण मग बाकीच्या सिनेमे जे अगदी कुठच्याही विषयावरती अतिशय तुपकट अशा लव्ह स्टोरीज असतात आणि फालतूचे अश्लील आणि डबल मिनिंग असे जोक्स मारून कॉमेडी आणि बळजबरीने हसवण्याचा जो किळसवाणा प्रयत्न केला जातो, त्याच्या विरोधात मी आहे. कारण का मराठी सिनेमामध्ये जेवढे पण सिनेमे बनतात 100%तले 80% फक्त याच 2 विषयांच्या अवतीभोवती आहे. पण मला असं वाटतं की जे 20% सिनेमे आहेत जे चालतात ते का चालतात? एक तर त्यात काही महाराजांचे सिनेमे असतात, इतिहासांवर बनवलेले असतात, आणि दुसरा मुद्दा असा असतो की काही हटके स्टोरी असते, कॉन्टेंट चांगला असतो आणि एक प्रामाणिक प्रयत्न असतो, तो आपल्याला दिसतो. म्युझिक लयबाप असतं. फॉर्च्युनेटली आपल्या सगळ्यांना अजय अतुलची जोडी लाभली आहे आणि तरीसुद्धा मला असं वाटतं की इंडस्ट्रीला त्याचं भानच नाही आहे किंवा त्यांचा पुरेपूर असा वापर करूनच घेता येत नाही आहे कुठच्याच सिनेमांसाठी. सो त्याच्याचमुळे तुम्ही बघा ना, अजय अतुलचं म्युझिक ज्या ज्या सिनेमांना दिले ते प्रत्येक सिनेमे हिट झालेले आहेत. सो मला असं वाटतं कुठेतरी या गोष्टींचा थोडाफार विचार करायला पाहिजे आणि गणित साकारायला पाहिजे आणि कुठेतरी एका कॉमन स्पेसमध्ये येऊन सिनेमे बनवले पाहिजे. आता मी इतिहासाबद्दल बोलत होते, महाराजांवर बनलेले सिनेमांबद्दल बोलत होते. आता माझ्याच या व्हिडिओखाली म्हणजे माझ्या जुन्या व्हिडिओखाली कॉमेंट्स अशा आलेल्या की गायत्री आता ना बंद करा आता महाराजांवर सिनेमे बनवणं आणि आता सिनेमे नाही बनवायला पाहिजे, तुम्ही सारखं सारखं तेच काही छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमे बनवतायत. मला त्या सगळ्यांना एक अतिशय प्रामाणिक उत्तर द्यायचं आहे. पहिली गोष्ट मला सांगा की तुम्हाला येणाऱ्या पुढच्या पिढींसाठी जर का महाराजांचा इतिहास दाखवायचा असेल तर तुम्ही काय दाखवणार आहात? पुस्तकांमध्ये महाराजांचा इतिहास फक्त एका चॅप्टरपुरता मर्यादित आहे. 4थीच्या पुस्तकात जो इतिहास दिला बास, त्याच्या पलीकडे 6वी-7वीच्या पुस्तकामध्ये फार थोडंफार इकडे तिकडे काहीतरी गोष्टी दिलेल्या असतील, दॅट्स इट. कारण मंडळी 75 वर्ष आपल्या बुद्धीसोबत जे खेळलं गेलंय, इंग्रज सोडून गेले, पण स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये जी इतिहासासोबत छेडछाड झाली आहे त्याची भरपाई कोण करणार? आपलीच पिढी करणार ना. आपल्याच पिढीच्या हातात ती जबाबदारी आहे. मुलांना चांगलं घडवायचं असेल, चांगले संस्कार द्यायचे असतील तर आपल्याकडे महाराज आहेत, मग त्यांना तुम्ही दाखवणार कसं? पुढच्या पिढीला देणार कसं? तर सिनेमे बनवून. पण तुम्ही जे म्हणताय ते पूर्णतः चुकीचं पण नाही. आता काय झालंय मंडळी, एक महाराजांचा सिनेमा चालला की अगदी लागोपाठ शृंखलाच बनते आणि मग त्याच्यानंतर 15 ते 20 सिनेमे फक्त महाराजांवर बनवले जातात. त्याच्यामध्ये ना VFXची क्वालिटी असते, ना प्रोडक्शन व्हॅल्यू असते, ना ॲक्टर्स चांगले असतात, ना काही मेहनत असते कॉस्ट्युमवरती. मेकअपसुद्धा व्यवस्थित केलेला नसतो, खूप चुका असतात, खूप गोष्टी असतात, खूप क्रिएटिव्ह लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाचा अगदी अभ्याससुद्धा केलेला नसतो, काहीच नाही. आणि अगदीच बनवायचं म्हणून काहीतरी बनवायचं असं म्हणून ते सिनेमे आपल्यासमोर सादर केले जातात. मग हे सिनेमे का नाही चालत? तर त्यामागची हीच कारणं आहेत. त्यामुळे काही तुमच्या मतांशी पण मी सहमत आहे की महाराजांवरती वर्षातनं 15 सिनेमे बनवण्यापेक्षा फक्त 2 बनवा, पण सगळ्यांनी मिळून काम करा. जाता आता मी शेवटचा मुद्दा हाच मांडीन की आता तानाजीचं उदाहरण आपण घेऊया. तानाजी हा सिनेमा बॉलिवूडकडनं प्रदर्शित झाला होता आणि त्या सिनेमाने चक्क बॉक्स ऑफिसवरती तुफान कमाई केली होती. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. अजूनही तुम्हाला जर का तो काळ आठवत असेल, मला जर विचाराल तर मला अजूनही आठवतो, मी तो सिनेमा 3 वेळा बघायला गेले होते माझ्या वेगवेगळ्या कुटुंबियांच्या ग्रुपला घेऊन. आणि प्रत्येक वेळेला शिवगर्जना आणि महाराजांचा जय जयकार थिएटरमध्ये अगदी खूप जोरजोरात ऐकायला येत होता. अंगाला शहारे आणणारा तो अनुभव होता. आय नो क्रिएटिव्ह लिबर्टीच्या नावाखाली त्याही सिनेमामध्ये बरेचसे चेंजेस केले होते आणि तेव्हा थोडंफार मला वाईटही वाटलं होतं. पण मी थोडासा ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह ज्यावेळेला ठेवला ना, आपल्या तानाजींबद्दल जर का महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही कसं सांगणार? मराठी भाषेत सांगणार? अजिबात नाही. त्यासाठी तुम्हाला हिंदी किंवा इंग्रजी भाषेचा आधार घ्यावाच लागेल. आणि त्याचमुळे जस्ट बिकॉज तो हिंदी भाषेत बनलाय म्हणून त्याला सपोर्टच नाही करायचा हे चुकीचं आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या बाहेर आपला इतिहास जाणं खूप गरजेचं आहे. त्याच्याकरता जर का हिंदी भाषेचा उपयोग करता येत असेल तर वाय नॉट. थोडंसं एक ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह ठेवणं खूप गरजेचं आहे, तरच ग्रोथ होते, नाहीतर नाही. आणि तानाजी सिनेमामध्ये 2 ते 3 त्यांनी चेंजेस जरूर केले असतील, पण आपल्या उगाच मराठी संस्कृतीचा अपमानच केला आणि खूपच अगदी जगावेगळे काहीतरी चेंजेस केले असं काही त्यांनी केलं नाही. मला अजूनही ते चेंजेस आठवतात, पण लेट्स जस्ट नॉट गेट इन टू दॅट ॲट दिस मोमेंट. सो मला असं सांगायचं की तो सिनेमा हिट होण्यामागची प्रमुख 3 कारणं होती. पहिलं कारण म्हणजे त्या सिनेमाची प्रोडक्शन व्हॅल्यू, ज्या पद्धतीने VFX, ज्या पद्धतीने सेट्स होते, कॉस्ट्युम्स होते, मेकअप होता, ज्या पद्धतीने सिनेमॅटोग्राफी होती, पेस होता मूवीचा, लिटरली जे कलर पॅलेट्स वापरले होते ते सगळं इतकं टॉप नॉच होतं की ती प्रोडक्शन व्हॅल्यू आपल्याला समजत होती. दुसरा मुद्दा की स्टार्स होते त्या सिनेमामध्ये, म्हणजेच अजय देवगन, सैफ अली खान, शरद केळकर.
बॉलिवूडची इंडस्ट्री ही स्टार ड्रिव्हन इंडस्ट्री आहे. मराठी इंडस्ट्री स्टार ड्रिव्हन इंडस्ट्री नाही आहे. मराठी सिनेमामध्ये फक्त कॉन्टेंट चालतो. डझंट मॅटर सुबोध भावेचा सिनेमा आहे, नाना पाटेकरचा सिनेमा आहे, कोणाचाही सिनेमा असो, लोक सुबोध भावेचा सिनेमा आहे म्हणून सिनेमा बघायला कधीच नाही जात. लोक हा सिनेमा लागलाय, त्याचं ट्रेलर काय, त्याचा संदर्भ काय ते डोक्यात ठेवून सिनेमा बघायला जातात. कुठेतरी या गोष्टीचा फायदा पण आहे, तोटा पण आहे. पण मला असं वाटतं की कारण का या तानाजी सिनेमामध्ये 3 स्टार्स होते आणि त्याच्यामुळे हा सिनेमा तितका गाजला. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या सिनेमाचं म्युझिक. आज सुद्धा तानाजीचं एकही गाणं असं नाही आहे जे तुम्ही कधी वारंवार ऐकलं नसेल किंवा ऐकणार नाही. प्रत्येक गाणं तुम्ही ज्यूकबॉक्स लावला तर तुम्ही लिटरली रिपीट मोडला तानाजीचे सगळे सॉंग्स एन्जॉय करू शकता. या पद्धतीची गाणी बनवली गेली होती. सो मला कुठेतरी असं वाटतं की आता थोडाफार एक प्रोडक्शन व्हॅल्यू वाढवली पाहिजे आणि आपलं बजेट वाढवलं पाहिजे आणि सबसिडीच्या मागे न धावता आपल्या मराठी भाषेची थट्टा होणार नाही, आपल्या मराठी भाषेमध्ये चांगले सिनेमे बनतील, उत्तम दर्जाचे आणि अदर्जाचे सिनेमे बनतील, याची कुठेतरी आपण दखल घेतली पाहिजे. आणि मग मला असं वाटतं त्याच्यानंतर आम्ही तर आहोतच, म्हणजे सगळे मूव्ही रिव्ह्युअर्स, चांगल्याला चांगलं म्हणणारे, वाईटाला वाईट म्हणणारे, त्याच्यामुळे आम्ही आमचं कर्तव्य पार पाडू. आणि आमची प्रेक्षक मंडळी, मला तुमच्यावरती पण तितकाच विश्वास आहे की तुम्ही सुद्धा तुमची मतं देत राहाल आणि तुम्ही सुद्धा तितकंच प्रेम करत राहाल. बाकी ओव्हरऑल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. मी नेहमी असं सांगीन की माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे माझ्या मराठी भाषेसाठीचा, त्यामुळे तुमच्या सगळ्यांकडनं खूप खूप प्रेमाची अपेक्षा माझी आहे की या व्हिडिओला सुद्धा तुम्ही तितकंच प्रेम द्याल. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू दिस चॅनल. आणि हा व्हिडिओ शेअर करा जितकं जास्तीत जास्त तुम्हाला करता येईल. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. हर मराठा पागल है स्वराज का, शिवाजी राजे का, भगवे का.